न्यू ब्लॉग. आज आपण समर नाईट ड्रेस हॉल करणार आहेत. यू कॅन सी हे टी शर्ट अँड तेच घालून रोज रोज बोर होत आहे. सो मी काही नाईट ड्रेस म्हणजे आपण डेला पण वेअर करू शकतो ते परचेस केलेले आहेत आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे एकेकाने घालून. म्हणजे क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्याची. सो मला आवडले म्हणून मी ब्लॉग हॉल नाईट ड्रेस हॉल करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ॲज यू कॅन सी आपला सेटअप पूर्ण रेडी आहे त्यासाठी. बट प्रॉब्लेम हा झालेला आहे का ट्रायपॉड नाही आहे आपल्याकडे आणि जुगाड करत होते पण तो व्यवस्थित होत नाही आहे. म्हणजे व्यवस्थित कॅप्चर करत नाही आहे तो जुगाड मला. त्यामुळे आता आपण जाणार आहोत ट्रायपॉड घेण्यासाठी. माझ्यावर हे हा आईने बनवलेला गजरा आहे माझ्यासाठी अँड आय एम फ्लॉन्टिंग इन इट. Here you go. This is the actual background I made in last 1 hour. It is worth of making, I guess. Now it is looking very much good. This is the real one and this is my favorite vase. The place is actually not empty. Before I made it empty and then do this stuff here. This will my background for next videos. Now I can't wait to have my tripod, so I am going to grab it. So आता रात्रीचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि मी अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलेले आहे ट्रायपॉड घेण्यासाठी. आपण जात आहोत जसं की तुम्हाला माहीतच आहे. सो थोडीशी एक्सायटेड पण आहे. आणि हां, माझा फोन जो आम्ही जुगाड केला होता त्या जुगाडला फोन अडकवून जेव्हा शूटिंगसाठी मी ट्राय करत होते तेव्हा ऑलरेडी पडला आणि स्क्रीन गार्ड माझा पूर्ण बुश झालेला आहे. आता ते पण आपण चेंज करून घेणार. ओके, सो आपण आता ट्रायपॉड घेण्यासाठी आलो होतो पण रिंग लाईट ते बटन आणि बरंच काही असं सामान घेतलेलं आहे मोबाईल रिलेटेड. मोबाईल सामान जे युजफुल आहे. ट्रायपॉड पण घेतलेलं आहे. आता आपण घरी जाऊयात आणि मी खूप एक्सायटेड आहे सगळं काही यूज करण्यासाठी. सो बघूयात आता कसा होतो आजचा व्हिडिओ. सो या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये रिंग लाईट तो घेणं, ट्रायपॉड घेणं, आणखीन बरंच काही सामान घेणं, ह्या सगळ्यांच्या एक्साइटमेंटमध्ये काही खायचं राहून गेलेलं आहे आणि घरून पण आम्ही काहीच खाऊन आलो नाही. सो आता खूप जास्त भूक लागलेली आहे. आता घरी पटकन जाऊन पटकन जेवण करून व्हिडिओ शूट करायचा आहे. सुंदर असा आल्हाददायक असं वारं सुटलेलं आहे इकडे आणि खूप थंड वातावरण आहे सध्या नांदेडमध्ये. समर इव्हिनिंग नाईट समथिंग. पण आम्हाला एवढं फास्ट घरी जायचं पडलेलं आहे कारण भूक लागलेली आहे. त्यामुळे या वातावरणाचा तेवढा आनंद घेता येत. पहिला स्क्रीन गार्ड बसवायचं विसरले. सो मी आता स्क्रीन गार्ड बसवण्यासाठी जाते. रोजचा जे टी शर्ट आणि काहीतरी जेमतेम घरामध्ये घालणं, गरमी होणं, ह्या सगळ्यांपासून गेट रीड ऑफ होण्यासाठी कॉटनचे नाईट ड्रेस किंवा काहीतरी असं जे आपला घाम पण शोषून घेईल आणि आपल्याला चिडचिड इरिटेशन
पूर्ण उन्हाळाभर होणार नाही. तर अशा पद्धतीचे नाईट ड्रेस मी खरेदी केलेले आहेत आणि ते मला एवढे जास्त आवडले की मला असं वाटलं की त्याच्यावर एक नाईट ड्रेस हॉल तयार करता येते. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो मी तुम्हाला एक एक ड्रेस दाखवेल घालून, ते वेट मी तुम्हाला दाखवते आधी. हे काही आहे ज्याचे मी काही जे टॅग काढले त्यांचे काढले नाही, तुम्ही बघू शकता. सो मी तुम्हाला एकेकाने घालून दाखवते. जसं की तुम्हाला माहीतच आहे, हा माझा एक पहिला नाईट ड्रेस आहे आणि मी मागे पण एक ब्लॉग टाकला होता, त्याच्यामध्ये हाच मी घातलेला आहे. कारण मला हा एवढा जास्त आवडला की मी व्हिडिओ करेपर्यंत वेट करू शकले नाही. सो तरी पण तुम्हाला हे घालून दाखवते ॲक्च्युअलमध्ये कसं आहे. एवढं जास्त कम्फर्टेबल आहे का मी हे बघू शकता व्हिडिओमध्ये. याला मस्तपैकी एक साईडकडून जेब पण आहे आणि स्क्वेअर डीप नेकमध्ये, हा डीप नेक नाही आहे, स्क्वेअर प्लस व्ही नेकमध्ये एकदम डेली वेअरसाठी कम्फर्टेबल असा आहे. ते तुम्ही बघू शकता. हा पूर्ण लुक आहे. उन्हाळ्यासाठी एवढा म्हणजे सगळेच माझे जे नाईट ड्रेस आहेत ते उन्हाळ्यासाठी एवढे कम्फर्टेबल आहेत की तुम्ही पण विचार करू शकता याबद्दल. पण आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते. सो तुम्ही बघू शकता मी माझा नवीन मॅचचा एक मॅच घातलेला आहे आणि याच्यावरती ऑलिव्ह ग्रीन व्हाईट मिक्स आहे आणि डार्क ऑलिव्ह फेंट ऑलिव्हचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. थिंक लाईक दिस. आणि एवढा कम्फर्टेबल आहे की ज्या मुलींना क्रॉप टॉपचा वगैरे इश्यू असतो त्या मुलींना एवढं व्यवस्थित त्याला वेअर करू शकतो. कारण खूप सुंदर असा नाईट ड्रेस आहे. पॅन्ट हा जवळच वाटत खूप सुंदर नाईट ड्रेस आहे. मी तुम्हाला याचा पूर्ण ओव्हरऑल लुक दाखवते. मला पण हा एवढा जास्त आवडला आणि ॲज यू कॅन सी कॉलर किती क्यूट आहे. I'm loving this fit very much. It has a bit of red here. You can see. त्याच्यामुळे हा जास्त उठून दिसतो. मी तुम्हाला माझा नेक्स्ट नाईट ड्रेस दाखवते. हा आहे नेक्स्ट नाईट ड्रेस घालून दाखवते. सगळ्यांचं जे कापड आहे ते कॉटनमध्येच असल्यासारखं. मला नेमकं मटेरियल लक्षात नाही येत आहे. दिस इज लाईक वॉटर, म्हणजे जे काही आपला जे घाम वगैरे आहे ते पूर्ण शोषून घेतो हा पूर्णपणे आणि इरिटेट नाही करत. एवढं स्मूथ आणि कम्फर्टेबल आहे. सो ओके. सो मी माझं न्यू नाईट ड्रेस घातलेला आहे. हा पण मी पहिल्यांदाच वेअर करत आहे आणि हा मला पडलेला आहे 1149ला. मी याचा आत्ताच टॅग काढला आणि यू कॅन सी हा कलर ग्रे फेंट ग्रे व्हाईट अँड ऑरेंज कॉम्बिनेशन आहे. स्लीव्ज शॉर्ट अँड स्टार नेक. ची बॉटम खूप सुंदर आहे. मी तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्हाला लाईटमध्ये दिसत नाही. लाईट कलर आहे खूप जास्त आणि खूप सुंदर आहे. मी तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवते. The best part of this dress is it has pockets on both sides. So I'm liking it very much. So हा माझा आणखीन एक नाईट ड्रेस आहे ना. मी आता तुम्हाला दाखवते. हा पण मला 1249चा पडला. आणि याचा कलर मला खूप जास्त आवडलेला आहे. सो हा आपला एक नेक्स्ट नाईट ड्रेस आहे. पर्पल अँड व्हाईटमध्ये आहे. व्हाईटची लिंक आहे याच्यामध्ये.
शेडिंग याची एवढी सुंदर आणि कलर एवढा जास्त समर फ्रेंडली आहे ना. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही नेक एकदम कम्फर्टेबल, एकदम कम्फर्टेबल. आणि याच्या आधी जो घातला होता त्याला इकडे दोन्ही साईडकडून टॉपला कट होते, म्हणजे तो शॉर्ट कुर्ता टाईप होता टॉप. बट हा जो आहे याला कट नाही आहे, हे रँडम दिलेला आहे त्यांनी राऊंडचा. आणि त्याची पॅन्ट जास्त फ्लेअर्ड आहे, याची तेवढी फ्लेअर्ड नाही, बट इट्स लुकिंग गुड. याच्यासोबत याची जास्त सूट करत आहे पॅन्ट. मी तुम्हाला आता पूर्ण लूक दाखवते. ओके, सो आता माझा शेवटचा नाईट ड्रेस, लास्ट बट नॉट द लिस्ट, मी तुम्हाला दाखवते. तो या सगळ्या नाईट ड्रेसपेक्षा थोडा वेगळा आहे, सो मी तुम्हाला दाखवते. हा कलर पण खूप जास्त छान आहे. आणि हा मला पडलेला आहे टॅग here, but it's around 1500 I guess. सगळ्यांमध्ये महागडा हाच आहे. महागडे तर नाही आहे, क्वालिटी आणि कम्फर्ट, स्मूथिंग वगैरे सगळं जर विचारात घेतलं तर नाईट ड्रेस रेंजमध्ये खूप छान घेतलेलं आहे मी. ओके, सो मी माझा शेवटचा नाईट ड्रेस वेअर केलेला आहे. खूप जास्त सर्वात जास्त आवडलेलं आहे. त्याला लाईनिंग एकदम एलिगंट टेक्स्चर दिलेलं आहे त्यांनी. आणि नेव्ही ब्लू कलर जो की समर फ्रेंडली पण म्हणता येईल आपल्याला. अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस ड्रेस इज नॉट आहे तिकडे, आणि याला बटन्स वगैरे काहीच नाही, हे सगळं नॉटवरच डिपेंड आहे. सो ओन्ली नाईटसाठी वेअर करण्यासाठी खूप जास्त छान आहे. डेला पण करू शकतो एक वेळा कम्फर्टेबल. तर मी तुम्हाला पूर्ण लूक दाखवते. मला हा कलर पण खूप जास्त आवडलेला आहे. आणि याच्यावरच्या जे लायनिंग्स आहेत एवढ्या जास्त बारीक आहेत की दुरून बघितल्यानंतर तर खूप सुंदर बारीक असं लूक येते एलिगंट म्हणायचं. बघा तुम्हाला पूर्ण लूक दाखवते. तर हा होता माझा शेवटचा नाईट ड्रेस. ओके, सो अशा प्रकारे आपल्या नाईट ड्रेसचा हॉल होता. आणि हे जे सगळे नाईट ड्रेस मी तुम्हाला आता दाखवले हे विदिन 1500च आहेत. आणि हा एक 1500चा आहे, बाकी 1200 1299 या रेंजमधलेच आहेत. आणि हा नाईट ड्रेस म्हणजे ड्रेसवरचा हॉल हा माझा पहिल्यांदाच आहे. सो प्लीज फ्रेंड्स सपोर्ट करा. आणि जर नेक्स्ट टाईम मी यापेक्षाही चांगला हॉल करायचा प्रयत्न करेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे पूर्ण नाईट ड्रेस मी घालून दाखवले हे एम साईजचे आहे. आणि जे की मला परफेक्ट आले, कुठल्याही नाईट ड्रेसला स्टिच करायची गरज पडलेली नाही आहे. आणि स्ट्रिंक होत नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्ट्रिंक होत नाही आहे. सो आणि एवढे लाईट वेट आणि स्मूथ आहेत, बॉडीला इरिटेट बिलकुल करत नाही. मी मागे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये 2-3 वेळा सांगत आहे. सो डू चेक इट आउट. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याच्याबद्दल शॉपचं वझिराबादमधून मी घेतलेले आहेत पूर्ण ड्रेसेस. सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे ॲड करेल, सो तुम्ही तिकडे जाऊन बघा. द बेस्ट इम्पॉर्टंट या नाईट ड्रेसला दोन्ही साईडकडून गेप आहेत. आणि ही या नाईट. सो आपण घरी 8:30 का. सो हॅलो, आता आपण पूर्ण ओके. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.